मी आलोय सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि इथं एक संध्याकाळची रात्र राहण्यासाठी मी राहिलोय। सीताराम महाराजाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि अगदी सोलापूरच्या सेंटरमध्ये असून खूप देवाची मूर्त्या वगैरे इथे स्थापित केलेल्या आहेत। जसे की सीताराम बापूची समाधी पण आहे इथं, महादेवाचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे आणि खूप असं सुंदर सजून ठेवलेत हनुमान मंदिर। आज संध्याकाळी माझ्या प्रवासामध्ये आलोय मी, म्हणून मी उद्या सकाळी जाऊन वरच्या या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आसमानाला टेकलेले मोठे मोठे झाडं आणि हे रामफळ आहे आणि हा मोठा असा परिसर आहे। किती वर्ष पुराणा आहे बरं का हा मंदिर? हे 100 वर्ष पुराणं मंदिर आहे। बर, हे मंकाल बाबाजींनी स्थापन केलेलं मंदिर आहे। बर, कितवी गादी आहे आता? हे 3री गादी आहे। बर, आता ही 4थी पिढी चालू झाली। 3 गादी साकेत दाम झाले, आता ही 4थी पिढी चालू आहे। खूप असं दुसऱ्या मजल्यावरती आहे मंदिर, असं 2 मजले? 2 मजल्यावर, पहिल्या मजल्यावर मंदिर आहे, फक्त एकच मजला आहे, 2 मजले का नाही आहे। हे मंदिर 1920 साली मंकाल बाबाजींनी स्थापन केलेलं आहे। 1920 ला? तेव्हापासूनच आहे हा वटवृक्ष? तेव्हापासून चाललेलं आहे सर्व। हनुमानजीची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना। कमल पुष्प पर विराजमान है और वो ठाकुर जी है और ये यहाँ के गुरु जी है। गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर दूत अतुलित बल धामा रंजन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रंजन हरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और राम कृष्ण देव की जय, अयोध्यानाथ की जय, हनुमान गुरुदेव की जय, श्री शालिग्राम भगवान की जय, श्री नरसिंह भगवान की जय, श्री संकट मोचन हनुमान की जय, श्री पांडुरंग भगवान की जय, श्री गिरधारी महाराज की जय, श्री महावीर जी श्री महाराज की जय, श्री मोहनदास जी श्री गुरु महाराज की जय, श्री किशोरदास जी श्री गुरु महाराज की जय, अपने अपने श्री गुरु महाराज की जय, अपने अपने माता पिता की जय, गौ माता की जय, धरती माता की जय, धरती माता की जय, अन्नपूर्णा माता की जय, नौ देवी दुर्गा माता की जय, विंध्याचलनाथ की जय। जय सीताराम संपूर्ण जण एकाएकानं दर्शन घेऊ लागले। मंदिरामध्ये खूप असं वाद्यसंगीत वगैरे चालू असते, भक्तिमय वातावरण या मंदिरामध्ये असते। सदैव जागृत देवस्थान असणारे हे सर्व पूर्व पश्चिम दक्षिणचे किष्किंधा पण नगरीकडे जाणारे सर्वजण साधू संत या मंदिरामध्ये येऊनच पुढे जातात। एकदम सेंटर पॉइंटवर असून
कर्नाटकाचं याला द्वार मानलं जात आहे. हे येथील 4थ्या गादीचे श्री गुरु म्हणत असून हेच पूजापाठ आरती वगैरे सर्व काही पाहत असतात. पूजा पाठ आरती होने के बाद अपने हाथों से बड़े ही प्यार से फुलके बना के बाबा जी ने हमें खिलाए. और ऊपर एकदम असं तूप टाकून बनवलेलं. मला खूप भूक लागली होती. पंचपक्वान्न अन्न जसं आलं माझ्या समोर तसं मी जेवायला चालू केले. पापड, फुलकं, कढी, 2-3 सब्जा. येथील श्री गुरुमंतांनी खूप असं समाधान केलं. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. मी जेवतो, मला खूप भूक लागल्या. सीताराम.